नमस्कार. आज आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीच्या मापाचा ब्लाऊज शिवणार आहोत. त्यासाठी लागणारी मापे स्क्रीनवर दिलेली आहेत. उंची 9 इंच, शोल्डर 8 इंच, छाती 22 इंच, कंबर 20 इंच, मागील गळा 7 इंच, पुढील गळा 4 इंच, हात उंची 5 इंच, दंडगेर 8 इंच. चला तर मग ब्लाऊजसाठी लागणारं अस्तर कटिंग करूया. पट्टीने एक लाईन आखून घेऊया. इथे दोन्ही बाजू मी एकत्र कट करणार आहे. त्यासाठी अस्तर मी 4 फोल्ड केलेलं आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे. बंद बाजूवर उंची टाकूयात 9 इंच प्लस 1 इंच. इथून शोल्डर टाकूया 8चे अर्धा 4 इंच. पट्टीने आखून घेऊया. उभी मुंडाखोली 5 इंच घ्यायची आहे आणि इथे शोल्डर एवढंच खाली येईल. पट्टीने आखून घेऊया. मग छातीचं माप टाकूयात 22 इंच. 22चा चौथा भाग 5.5 प्लस 2 इंच शिलाई. पट्टीने आखून घेऊया. नंतर कंबर टाकूया. 20चा चौथा भाग 5 इंच प्लस अर्धा इंच टक्ससाठी. दोन्ही बाजूचे टक स्टिच करताना पाव इंच घ्यायचे आहेत प्लस 2 इंच शिलाई. शिलाईचं आखून घेऊयात. इथे अर्धा इंच आत खुणा करून पट्टीने आखून घेऊया आणि मुंड्याला शेप देऊयात. इथून 1 इंचावर पुढील मुंडा आणि 1.5 इंचावर मागील मुंडा. अशा प्रकारे दोन्ही शेप देऊयात. गळा रुंदी 2 इंच आणि शोल्डर पट्टी 2 इंच ठेवायची आहे. क्रॉस स्टेप लावून मागील गळा 7 इंच घेऊयात. इथून 2 इंच गळा रुंदी घेऊन बॉक्स आखून घेऊया. आणि गळ्याला व्ही शेप देऊयात. व्ही शेपला थोडासा गोल शेप द्यायचा आहे. आता टक्स आखून घेऊया. 3 इंचावर टक्स घ्यायचा आहे. टक्स उंची 3 इंच ठेवायची आणि टक्स रुंदी पाव इंच ठेवायची आहे. आता कडेने कट करून घेऊया. दोन्ही बाजू सारख्याच आहेत म्हणून आपण एकत्रच कट करतोय. पुढील बाजूचा मुंडा आणि गळा आतील भाग सेपरेट करून कट करणार आहोत. अशा प्रकारे दोन्ही बाजू आपल्या तयार झाल्या. ही मागील बाजू आणि ही पुढील बाजू. आता पुढील बाजूवर पुढील बाजूचा मुंडा आखून घेऊया. गळा रुंदी 2 इंच खुणा करून क्रॉस स्टेप लावून पुढील गळा 4 इंच घेऊया. गळा रुंदी 2 इंच खुणा करून बॉक्स आखून घेऊया आणि गोल शेप देऊया. नंतर पुढील बाजूचा टक्स आखूयात. टक्स 3 इंचावर घ्यायचा आहे. टक्स उंची 2.5 इंच ठेवायची आहे. टक्स रुंदी पाव इंच घ्यायची आहे. आता कट करून घेऊयात. पुढील बाजू आपण बंद ठेवणार आहोत आणि मागील बाजूला आपण हुक लूक करणार आहोत. व्ही नेक कट करून घेऊया. अशा प्रकारे आपली पुढील बाजू आणि मागील बाजू तयार झाली. आता बाही कट करूया. अस्तर असं 4 फोल्ड केलेलं आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. इथे उंची येईल
आपल्याला पफ स्लीव्ह शिवायची आहे. काठ नंतर जोडणार आहोत, त्यामुळे काठाचा भाग मोजून घेऊया. 1.5 इंच. उंचीमधून 1.5 इंच कमी करायचं. 3.5 इंच. 3.5 इंचाची बाही इथे कटिंग करणार आहोत. प्लेटसाठी 2.5 इंच जास्त घ्यायचं आहे. खुणा करून घेऊया. इथे उंची 3.5 इंच प्लस 1 इंच घ्यायचं आहे. टोटल 4.5 इंच. इथून पण 4.5 इंच घेऊया. आता टेप लावून मुंडा मोजून घ्यायचा आहे. 8.5 इंच. अर्धा इंच कमी करून 8 इंच घ्यायचं आहे. 8 इंच 2.5च्या पुढे घ्यायचं आहे. इथे आपल्याला नेहमीच्या बाहीचं माप टाकायचं आहे. खुणा केलेल्या पट्टीने आखून घेऊया. इथे दंडगीर टाकूया. 8 इंच, 8चे अर्धा 4 इंच प्लस 2 इंच शिलाई. इथे 2.5 इंच कॅफाईट घ्यायची आहे. इथे 2 इंच शिलाई ठेवून पट्टीने आखून घेऊया. इथून 2 इंच सरळ ठेवून शेप देऊयात. या भागाला थोडासा गोल शेप द्यायचा आहे. इथून 1 इंचापर्यंत एवढ्या भागात बारीक प्लेट टाकायच्या आहेत. इथून पण 1 इंचापर्यंत प्लेट टाकायच्या आहेत. पुढील बाजूचा शेप बाही शिवून झाल्यावर कट करणार आहोत. आता कडेने बाही कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपली बाही तयार झाली. आता तयार केलेले भाग ब्लाऊज पीसवर ठेवून कट करून घेऊया. ब्लाऊज पीस असा डबल फोल्ड केलेला आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवली आहे. बंद बाजूवर पुढील बाजूची बंद बाजू ठेवायची. कडेने अर्धा इंच अंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे. मी इथे खुणा करून दाखवते. त्यानंतर मागील बाजू इथे ठेवायची. मागील बाजूला आपण हुक लूप करणार आहोत. मागील बाजू कट करून इथे ठेवूया. कडेने अर्धा इंचावर खुणा करूया. मग बाही इथे ठेवूया. साईडनं जोड द्यायचा आहे. सर्व भाग कडेने अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त ठेवायचा आहे. आता कट करून घेऊया. आता काठ आपल्याला बाहीला प्लेट टाकल्यावर जोडायचं आहे. अर्धा इंच अंतर ठेवून काठ कट करून घेऊया. आणि मग बाहीला लागणारे जोड पण कट करून घेऊया. आता कट केलेले सर्व भाग अस्तरला जोडून घेऊया. सर्व भागांना अशा खुणा करायच्या, त्यामुळे चुकीची बाजू जोडली जात नाही.
इथे सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून फक्त कमरेकडील भाग शिवून घ्यायचा आहे. आणि मग दोन्ही भाग अलग करून खालील शिलाईचा भाग धरून अस्तरवर वरच्या साईडनं दाब शिलाई द्यायची आहे. कंबरपट्टी जोडायची नसेल तर तुम्ही अशा प्रकारे शिवू शकता. आता दोन्ही भाग पलटून वर अजून एक शिलाई द्यायची आहे. शिलाई एकदम फिनिशिंगने द्यायची आहे. आता कडेने शिवून घेऊया. अस्तरच्या भागावर कडेने पाव इंचाची टीप मारायची आहे. टीप मारून झाल्यावर अस्तरपेक्षा जास्त असलेला कपडा कट करायचा. साईडनं कट करून झाल्यावर टक शिवून घेऊया. पाव इंच टक शिवून घ्यायचा आहे. उंची आपण 2.5 इंच घेतली होती. पाव इंच कमरेकडील शिलाईमध्ये गेल्यामुळे 2.25 इंचाचा टक्स इथे येईल. अशाच प्रकारे दुसरा टक्स पण आपण शिवून घेऊया. अशा प्रकारे आपली पुढील बाजू तयार झाली. सेम आपल्याला मागील बाजूचा भाग जोडायचा आहे. सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून फक्त कमरेकडून शिवून घ्यायचा आहे. दोन्ही भाग अलग करून अस्तरवर आतील शिलाई धरून दाब शिलाई द्यायची आहे. मग दोन्ही भाग पलटून वर अजून एक शिलाई द्यायची आहे. त्यानंतर कडेने अस्तरवर शिलाई द्यायची आहे. आणि मग अस्तरपेक्षा जास्त कपडा कट करून टाकायचा आहे. आता टक्स आखूयात. मागील टक्सची उंची 3 इंच घेतली होती. पाव इंच टक्स शिवून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मागील बाजूचा दुसरा भाग पण तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मागील बाजूचे दोन्ही भाग तयार झाले. इथे हुक पट्टी आणि आयपट्टी जोडायची आहे. हुक पट्टीसाठी 1.5 इंचाची अस्तरची पट्टी घ्यायची आणि आयपट्टीसाठी 2 इंचाची अस्तरला साडीचा कपडा जोडून पट्टी तयार करायची आहे. पट्ट्या जोडून घेऊया. हुक पट्टी बाहेरून जोडायची. पाव इंच शिलाई देऊन वरून एक दाब शिलाई द्यायची आहे. आणि मग जोडलेली पट्टी अर्धा इंच दुमडून आतील साईडनं पूर्णपणे पलटून घ्यायची आणि वरून एक शिलाई द्यायची. नंतर आयपट्टी जोडूया. आयपट्टी हुक पट्टीच्या उलट जोडायची आहे. आतून पट्टी जोडून बाहेरून पलटून घ्यायची. पट्टी जोडताना अर्धा इंच जास्त सोडून शिवून घ्यायची आहे. वरून एक दाब शिलाई द्यायची. नंतर अर्धा इंच दुमडून थोडीशी बाहेर ठेवून अशा प्रकारे दुमडायची आहे आणि वरून एक शिलाई द्यायची.
दोन्ही भाग लावून व्ही शेप सरळ करून घ्यायचा। आय पट्टी आणि हुक पट्टी जोडून झाल्यानंतर इथे मागील बाजूला साडीच्या काठाची डिझाईन करणार आहोत। काठाची पट्टी आतील साईडनं उलटी ठेवून पुढे थोडीशी जास्तच ठेवायची आहे आणि 1/2 इंच कडेने शिवून घ्यायचं। मग वरून दाब शिलाई देऊन बाहेरून पलटून घ्यायचं आहे। बाहेरून जेवढी बारीक पट्टी हवी तेवढी ठेवून फोल्ड करून वरून टीप मारून घ्यायची। अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला पण काठ जोडून घ्यायचा। मागील बाजू आपली तयार झाली। आता पुढील गळ्याला पण गळापट्टी जोडूया। पुढील गळा अस्तरवर ठेवून गळा आखून घ्यायचा। गळ्याच्या कडेने 1.5 इंच वाढवायचा आहे आणि कट करून घ्यायचा। कट करून झाल्यावर गळापट्टी 1/2 इंच कडेने फोल्ड करून शिवून घ्यायची आहे। आणि मग पुढील बाजूवर ठेवून 1/2 इंच कडेने शिवून घ्यायचं आहे। शिवून घेतल्यावर गळ्याभोवती बारीक कट द्यायचे आणि वरून दाब शिलाई देऊन पट्टी आतील साईडनं पलटून घ्यायची। आता शोल्डर जोडून घेऊया। पुढील बाजूवर मागचे भाग उलटे ठेवून पुढील बाजूची गळापट्टी मागील बाजूवर फिरवून 1/2 इंच शोल्डर शिवून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे दुसरा शोल्डर शिवून घेऊया। अशा प्रकारे दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे। आता बाही तयार करूया। त्याआधी बाहीला साईडनं जोड द्यायचा आहे। हे सर्व मी जोडून घेते। जोड दिल्यानंतर अस्तरची बाही त्यावर ठेवून कडेने शिवून घ्यायचं। आणि मग एक्स्ट्रा कपडा कडेने कट करून घ्यायचा। कट करून झाल्यावर जेवढ्या भागात प्लेट टाकायच्या आहेत तिथे असा कट द्यायचा आहे। एवढ्या भागात बारीक प्लेट टाकायच्या आहेत। इथे पण
बाहीच्या गोल भागावर प्लेट टाकून घेऊया। प्लेट एकाच दिशेला टाकायच्या आहेत। आता इथे आपण टाकलेल्या प्लेटच्या विरुद्ध दिशेला प्लेट टाकून घेऊया। दोन्ही साईडनं प्लेट टाकून झाल्यावर बाहीचा सेंटर काढायचा आणि सेंटरकडून बाही मुंड्याला लावून चेक करून घ्यायची। जर बाही जास्त असल्यास प्लेट टाकून ॲडजस्ट करायचं। इथे थोडंसं जास्त येतं आहे ते आपण बाही जोडल्यावर कट करून घेऊया। आता बाहीला काठ जोडायचा आहे। त्याआधी बाहीचा दंडगेर पण चेक करून घ्यायचा। 4 इंच प्लस 2 इंच शिलाई, काठ पण तेवढाच घ्यायचा आहे। 4 इंच प्लस 2 इंच शिलाई, कट करून घेऊया। अजून एक काठ दुसऱ्या बाहीसाठी पण कट करून घेऊया। आणि मग काठाच्या पट्टी एवढीच अस्तरची पट्टी कट करून घ्यायची। आता ह्या पट्ट्या बाहीला जोडूया। काठाची पट्टी बाहीच्या सरळ बाजूवर उलटी ठेवायची आणि अस्तरची पट्टी बाहीच्या आतील साईडनं अशा प्रकारे ठेवायची। वरून अर्धा इंच शिलाई द्यायची आणि मग वरची बाही बारीक फोल्ड करून अशा प्रकारे दोन्ही पट्ट्यांच्या मध्ये ठेवून कडेने अर्धा इंच शिलाई द्यायची। जसं आपण योकपट्टी जोडतो तसंच इथे पट्ट्या जोडायच्या आहेत। मग एका साईडनं पट्टी उलटून घ्यायची। बाही उलटून झाल्यावर वरून एक दाब शिलाई द्यायची। अशा प्रकारे एक बाही आपली तयार झाली। अशाच प्रकारे दुसरी बाही पण तयार करून घेते। दोन्ही बाही तयार केल्यावर पुढील बाजूचा शेप आपण कट केला नव्हता तो कट करून घेऊया। सरळ बाजूवर दुसरी बाही उलटी ठेवायची। बऱ्याचदा चुकून दोन्ही एकाच बाजूच्या बाही तयार होतात, म्हणून दोन्ही बाही ठेवताना सरळ बाजू समोरासमोर ठेवायच्या आणि पुढील बाजूला शेप द्यायचा। कट करून घेऊया। पुढील शेप समजण्यासाठी मी लिहून घेते। आता जिथे शोल्डर जोडलेले आहेत तिथून आपण बाही जोडणार आहोत। जे नवीन शिकत आहेत त्याने अशा प्रकारे बाही जोडायची आहे। बाहीच्या सेंटरपासून सुरुवात करायची। बाहीच्या पुढील बाजूचा शेप पुढील बाजूवर आणि मागील बाजूचा शेप मागील बाजूवर चेक करून बाही जोडायची आहे।
बाही जोडून झाल्यावर साईडनं थोडंसं वाढीव येईल ते कट करून ब्लाऊजला फिटिंग द्यायची आहे. जेवढा ब्लाऊज बाहेरून फिनिशिंगने शिवणार तेवढाच आतून पण फिनिशिंगने दिसला पाहिजे. त्यासाठी फिटिंग मारायच्या आधी ब्लाऊजच्या बाहेरून अशी 1/2 इंच कडेने टीप मारायची. असं केल्याने ब्लाऊज आतून कव्हर करून येतो. अशाच प्रकारे ब्लाऊजची दुसरी बाजू जोडून घ्यायची. ब्लाऊजची दुसरी बाजू जोडून झाल्यावर ब्लाऊजला फिटिंग देऊयात. ब्लाऊज उलटा करून पुढील बाजूवर मध्यापासून कंबर, छाती, दंडगेर मापे टाकून घ्यायची. कंबर 5 इंच, छाती 5.5 इंच, दंडगेर 4 इंच, खुणा करून सरळ लाईन आखून घ्यायची. दुसऱ्या साईडनं पण तसंच मोजून खुणा करून घ्यायची. दंडगेर 4 इंच, कंबर 5 इंच, छाती 5.5 इंच खुणा करून घेऊया. खुणा केलेल्यावर दोन्ही साईडनं शिलाई मारायची. अशाच थोडं अंतर ठेवून अजून 2 शिलाई मारायच्या आहेत. ते यासाठी पुढे मुलगी 5-6 वर्षाची झाल्यावर ब्लाऊज टाईट व्हायला लागला तर एक शिलाई काढून वापरू शकता. आतून ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. आता ब्लाऊज सरळ करून घेऊया. अशा प्रकारे आपला ब्लाऊज एकदम फिनिशिंगने तयार झाला. यांच्या कमेंट्सवर मी हा व्हिडिओ बनवला.
अशाच नवीन माहितीसाठी कमेंट्समध्ये लिहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचं मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.